150 वर्षांपूर्वी एका छोट्या कापूस व्यापाऱ्याने भारताला बदलण्याचे स्वप्न पाहिले, जे त्यावेळी त्यांनाही माहीत नव्हते की एके दिवशी त्यांचे हे स्वप्न एका व्यावसायिक साम्राज्याला जन्म देईल, जे केवळ भारतच नाही तर कोट्यवधी भारतीयांची मने जिंकेल. ही गोष्ट आहे टाटा समूहाची. जमशेदजी टाटा यांचा जन्म 1839 मध्ये झाला. 1858 मध्ये जमशेदजींनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांसोबत कापूस व्यापाराचा व्यवसाय सुरू केला. पुढच्या 10 वर्षात अनेक अडचणी आल्या, तरी पण त्यांचा व्यवसाय खूप मोठा झाला. पण जमशेदजी केवळ कापसाचा व्यापार करून समाधानी नव्हते. त्यांना स्वतः कापसापासून कपडे बनवायचे होते. म्हणूनच त्यांनी 1877 मध्ये नागपुरात एम्प्रेस मिलची स्थापना करून उत्पादन सुरू केले. पण एक अडचण होती. तिथले कामगार त्यांच्या कामाबद्दल फारसे गंभीर नव्हते. जवळजवळ 20% कामगार दररोज गैरहजर असायचे, एक आठवडे सुट्टी घेत होते आणि जास्त तास काम करत नव्हते. जमशेदजींनी यावर एक चांगला उपाय शोधून काढला. त्यांनी कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF सुरू केला. म्हणजे आता कामगारांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार होती. दुसरे म्हणजे त्यांनी कामगारांसाठी वैद्यकीय विमा काढला आणि शेवटी त्यांनी फॅमिली डे आणि स्पोर्ट डे सारखे कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कामगारांना सर्वांसमोर बक्षीस देण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे कामगारांना त्यांना स्वतःची किंमत मोलाची वाटू लागली, ज्यामुळे त्यांची उपस्थिती आणि कामगिरी दोन्हीमध्ये खूप सुधारणा झाली. यातील अनेक योजना इतक्या भविष्यकालीन होत्या की संपूर्ण जगात कोणीही त्यांची अंमलबजावणी केली नव्हती. 1880 मध्ये जमशेदजींनी पाहिले की भारतात स्वातंत्र्याची मागणी वाढली आहे. जमशेदजीचा असा विश्वास होता की स्वतंत्र होण्यासाठी आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी भारताला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे लागेल आणि सर्व आवश्यक उत्पादने भारतातच तयार करावी लागतील. त्यामुळे त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अधिकाधिक भारतीय व्यवसाय उभा करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथम पाचगणीच्या डोंगरावरती स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली, ज्याचा परिणाम असा झाला की आजही पाचगणी हे स्ट्रॉबेरी शेती आणि जाम कारखान्यांसाठी ओळखले जाते. बंगळूर आणि मैसूरचे हवामान फ्रान्स सारखेच असल्याचे जमशेदजींनी पाहिले. म्हणून त्यांनी फ्रान्समध्ये पैदास केलेले रेशीम किडे भारतात आणले. त्यांनी बंगळूर आणि मैसूरमध्ये जमीन विकत घेतल्या. टाटा सिल्क फार्म ऑर्गनायझेशन सुरू केले आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून रेशीम किड्यांचे प्रजनन केले. त्यांच्या या उपक्रमातूनच भारताला मैसूर सिल्क आणि बंगळूर मैसूर सिल्क साड्यांसारखी लोकप्रिय उत्पादने मिळाली. जमशेदजींना त्यांचे मूळ गाव मुंबई फार आवडत असायचे आणि त्यांना माहित होते की शहराच्या विकासासाठी जागतिक दर्जाचे हॉटेल्स खूप महत्वाचे आहे. म्हणून त्यांनी 1898 मध्ये ताजमहल हॉटेल बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी वैयक्तिकरित्या बांधकाम आणि डिझाईन प्रक्रियेत भाग घेतला होता. हॉटेलच्या प्रत्येक खोलीला समुद्राकडे तोंड असावे आणि पाहुण्यांना पाण्यात तरंगल्यासारखे वाटावे ही त्यांची दृष्टी होती. 1903 मध्ये ताज हॉटेल पहिल्यांदाच लोकांसाठी खुले करण्यात आले. विजेवर चालणारी ही मुंबईमधील पहिली इमारत ठरली. जमशेदजींनी असे अनेक उपक्रम घेतले, पण त्यांचा सर्वात प्रभावी उपक्रम म्हणजे स्टीलचा व्यवसाय सुरू करणे. भारतात बांधकाम, रेल्वे आणि उत्पादन यासारख्या प्रत्येक उद्योगाला विकसित होण्यासाठी स्टीलची गरज होती. त्यामुळे भारतातच स्टील प्लांट उघडण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील 17 वर्षे भारतातील विविध ठिकाणी उच्च दर्जाचे लोह खनिज शोधण्यात घालवले, कारण स्टील तयार करण्यासाठी लोखंड हा सर्वात महत्वाचा कच्चा माल आहे. पण दुर्दैवाने जमशेदजींना सतत अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अखेरीस 1898 मध्ये त्यांना बंगाल प्रांतात लोह खनिजाचे भरपूर साठे सापडले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब लोह खनिजाचे उत्खनन सुरू केले आणि एक पोलादी म्हणजे स्टील कारखाना उभारला. पण जमशेदजींना स्वतः स्टील भारतात तयार होताना पाहता आले नाही, कारण त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी म्हणजेच 1904 मध्ये अखेरचा श्वास घेतला. जमशेदजींची दृष्टी आणि स्वप्ने इतकी भव्य होती की त्यांच्या हयातीत ती पूर्ण करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांचा मुलगा दोराबजी टाटांनी त्यांची इतर स्वप्ने पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली. वैज्ञानिक संशोधन आणि शिक्षणात भारत पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूपच मागे आहे असे जमशेदजींचे मत होते. त्यांना भारतामध्ये जागतिक दर्जाचे संशोधक आणि शास्त्रज्ञ निर्माण करणारी संस्था स्थापन करायची होती. त्यामुळे दोराबजी टाटा यांनी मैसूरच्या महाराजांची मदत घेतली आणि 1909 मध्ये बंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली. नोबेल पारितोषिक विजेते CB रमन हे IISc चे पहिले संचालक बनले. नंतर IISc ने भारतातील पहिले सुपर कम्प्युटर म्हणजेच परम आणि भारताचे पहिले स्वदेशी विमान द हंसाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले. शिक्षणाबरोबर वीज निर्मितीसाठी जलविद्युत प्रकल्पाचेही स्वप्न जमशेदजींनी पाहिले होते. या प्रकल्पात गोवा महाराष्ट्र सीमेवर असलेला दूधसागर धबधब्याचा वापर करून वीज निर्मिती केली जाणार होती. दोराबजींनी 7000 कामगारांना एकत्र करून कृत्रिम तलाव, धरणे आणि कॅनल्स बांधले. 1911 मध्ये हा प्लांट तयार झाला आणि वीज निर्मिती सुरू झाली.
मुंबईतील अनेक गिरण्या आणि व्यवसायांना या वीज प्रकल्पातून वीज मिळू लागली आणि आज आपण या कंपनीला टाटा पॉवर म्हणून ओळखतो. दोराबजी टाटा यांनी जमशेदजींनी सुरू केलेली स्टील प्लांटची पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. 1907 मध्ये त्यांनी एक लिमिटेड कंपनीची स्थापना केली आणि स्टील प्लांटसाठी 23 कोटी रुपयांचा IPO जाहीर केला. त्यावेळी स्वदेशी चळवळीमुळे अवघ्या 2 आठवड्यात सुमारे 8,000 लोकांनी त्यात गुंतवणूक केली. कंपनीचे नाव होते टाटा स्टील आणि लोह कंपनी म्हणजेच टिस्को. आणि शेवटी 1912 मध्ये टिस्कोने पहिले स्टील तयार केले. 2 वर्षानंतर 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिशची स्टीलची मागणी वाढली. त्यांना रणगाडे, ट्रक, रेल्वे इत्यादींसाठी स्टीलची गरज होती. टिस्कोच्या प्लांटने रात्रंदिवस काम करून ही मागणी पूर्ण केली. युद्ध संपल्यानंतर त्यावेळेसच्या ब्रिटिश रॉयसरांनी टिस्कोचे योगदान मान्य केले. टिस्कोचा प्लांट जिथे होता त्या शहराचे नाव जमशेदजींच्या नावावरून जमशेदपूर आणि रेल्वे स्टेशनला टाटा नगर असे नाव देण्यात आले. दोराबजी यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा व्यवसाय अनेक पटीने वाढला. दोराबजी टाटा यांचा 1932 मध्ये मृत्यू झाला आणि मरण्यापूर्वी त्यांनी टाटा समूहाला स्टील, वीज, कंझ्युमर प्रोडक्ट्स, बँकिंग आणि विमा यासारख्या व्यवसायांमध्ये वाढ करून दिली. दोराबजी टाटा यांच्यानंतर कुटुंबातील एक तरुण सदस्य म्हणजे जे.आर.डी. टाटा 1938 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. जे.आर.डी. टाटा 1925 मध्ये व्यवसायात सामील झाले आणि टिस्को प्लांट मध्ये काम शिकत होते. त्यांना विमान वाहतुकीत नेहमीच रस होता म्हणून 1932 मध्ये त्यांनी टाटा एव्हिएशन सर्व्हिस सुरू केली. प्रवासी आणि माल वाहतूक देणारी ही एअरलाईन भारतातील पहिली विमान कंपनी ठरली. त्याचे पहिले उड्डाण जे.आर.डी. टाटा यांनी स्वतः केले. त्यानंतर ते भारताचे पहिले व्यावसायिक वैमानिक ठरले. टाटा समूहाचे चेअरमन झाल्यानंतर जे.आर.डी. टाटा यांनी ऑब्झर्व्ह केले की भारतात सोडा ॲश आणि कॉस्टिक सोडा यासारखी आवश्यक रसायने परदेशातून आयात करावी लागतात. ही अशी रसायने होती की काच, कापड, साबण आणि डिटर्जंट यांसारखी आवश्यक उत्पादने बनवण्यात अत्यंत महत्वाची होती. ही रसायने भारतातच तयार व्हावीत अशी त्यांची इच्छा होती. म्हणून 1941 मध्ये त्यांनी गुजरातच्या मिठापूर शहरात एक केमिकल प्लांट बांधला आणि अशा प्रकारे टाटा केमिकलची सुरुवात झाली, जी आजही टाटा सॉल्ट बनवते. केमिकलचा व्यवसाय चांगला सुरू झाला पण तरीही जे.आर.डी.ना एअरलाईनचा व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न होते. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने सर्व विमाने ताब्यात घेतल्याने टाटा एव्हिएशन सर्व्हिस एका रात्रीमध्ये बंद करण्यात आली. पण युद्ध संपताच जे.आर.डी.नी पुन्हा एअरलाईन व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे 1946 मध्ये एअर इंडिया कंपनी सुरू झाली. एअर इंडियाचे क्रू त्यांच्या लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक सेवांसाठी ओळखले जात होते. विमानातील जेवण, स्वच्छता आणि उड्डाणातील मनोरंजन हे चांगल्या प्रकारचे होते. त्याचवेळी एअर इंडिया नेहमी वेळापत्रकानुसार धावत असे. या सर्व गोष्टींमुळे एअर इंडिया ही भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्वोत्तम विमान सेवा म्हणून ओळखली जात होती. जे.आर.डी. आपल्या मुलाप्रमाणे एअर इंडियाला वाढवत होते. पण नंतर असं काही घडलं की एका झटक्यात ही एअर इंडिया त्यांच्यापासून हिरावून घेतली. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सोशलिस्ट इकॉनॉमिक मॉडेल स्वीकारला, ज्याचा असा विश्वास होता की देशातील महत्त्वाचे उद्योग जसे की वाहतूक सरकारच्या नियंत्रणाखाली असावे, जेणेकरून या उद्योगांना नफ्याऐवजी सार्वजनिक लोकांच्या सेवेवर लक्ष केंद्रित करता येईल. आणि म्हणूनच 1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, म्हणजे सरकारच्या नियंत्रणाखाली घेण्यात आले. राष्ट्रीयकरणानंतर एअर इंडियाची घसरणूक सुरू झाली. सेवा, वक्तशीरपणा आणि सुरक्षितता यांवरती नकारात्मक परिणाम झाला, ज्यामुळे अखेरीस एअर इंडियाने जागतिक एअरलाईन्सचा दर्जा गमावला. पण एअर इंडियाच्या धक्क्यानंतर ही जे.आर.डी. टाटा यांनी टाटा समूहाचा विकास करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. स्वातंत्र्यानंतरही देशात एकही भारतीय कॉस्मेटिक ब्रँड नाही हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी लॅक्मे ही कंपनी सुरू केली. लॅक्मे हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ हिंदीत लक्ष्मी असा होतो. जे.आर.डी.नी जाणून बुजून या ब्रँडला भारतीय नाव दिले नाही. भारतीय महिलांना विदेशी ब्रँडचे वेड आहे आणि त्यांना उच्च दर्जाचे मानले जाते हे त्यांना माहित होते. त्यामुळेच लॅक्मे हे नाव देऊन त्यांनी या कॉस्मेटिक ब्रँडला आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाकांक्षी मूल्य दिले. लॅक्मे अजूनही भारताशी घट्ट जोडलेले आहे. जे.आर.डी.ने जमशेदपूरमध्येही रेल्वे इंजिन निर्मितीचा कारखाना विकत घेतला आणि टाटा लोकोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड सुरू केली, जी नंतर टेल्कोमध्ये बदलली. सुरुवातीला टेल्कोने केवळ रेल्वेसाठी वाफेचे इंजिन तयार केले, पण जे.आर.डी.ने लवकरच ट्रक उत्पादनाचा विस्तार केला. त्यांनी टाटा 460 ट्रक लॉन्च केला, जो त्याच्या स्लिम आणि मजबूत डिझाईनसाठी खूप लोकप्रिय झाला आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडला मागे टाकत 70% मार्केट शेअर मिळवले. इंजिन आणि ट्रक बनवणारी ही टेल्को कंपनी आता टाटा मोटर्स म्हणून ओळखली जाते. व्यवसाय व्यतिरिक्त जे.आर.डी. टाटा यांनी भारताला सर्वात कठीण काळात मदत केली. 1962च्या भारत चीन युद्ध आणि 1965च्या
भारत पाक युद्धादरम्यानही त्यांनी सरकारला सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी टाटा अभियंत्यांना दिल्लीला पाठवले जेणेकरून ते देशाला लष्करी उपकरणांच्या निर्मितीमध्ये मदत करू शकतील. 1991 पर्यंत जे.आर.डी. टाटा यांनी टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या 84 पर्यंत वाढवली. यामुळे टाटा समूह 24,000 कोटींचा बनला होता आणि 2,70,000 कर्मचारी होते. पण आता वयाच्या 87 वर्षी टाटा समूहाची कमान दुसऱ्याकडे सोपवण्याची वेळ त्यांच्यावरती आली होती. म्हणून जे.आर.डी. टाटा यांनी टाटा कुटुंबातील एक विश्वासू सदस्याची नवी अध्यक्ष म्हणून निवड केली. हे नवीन अध्यक्ष होते सर रतन टाटा. चेअरमन बनण्याच्या सुमारे 30 वर्षांपूर्वी 1962 पर्यंत सर रतन टाटा US मध्ये आर्किटेक्चरचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांना जे.आर.डी. टाटा यांचे एक पत्र आले, ज्यामध्ये त्यांनी भारतात येऊन व्यवसायात सामील होण्यास सांगितले. रतन टाटा भारतात आले आणि टाटा स्टील मध्ये जॉईन झाले आणि तिथे ते सामान्य कामगार म्हणून काम करू लागले. त्यांचे व्यावसायिक कौशल्य पाहून त्यांना एकापाठोपाठ एक मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या. चेअरमन होण्यापूर्वी त्यांनी तोट्यामध्ये असलेली एम्प्रेस मिल नफ्यात आणली. त्यांनी टेल्कोमधील सर्वात मोठा कामगारांचा इश्यू यशस्वीपणे सोडवला होता. रतन टाटांनी रेडिओ आणि टेलिव्हिजन बनवणाऱ्या टाटा नाल्कोच्या कंपनीचा रेव्हेन्यू 3 कोटीवरून 200 कोटीपर्यंत वाढवला होता. रतन टाटा 1991 मध्ये चेअरमन झाले तेव्हा त्यांना माहित होते की टाटा समूह बाहेरून जरी चांगली कामगिरी करत असेल पण प्रत्यक्षात तो अनेक गोष्टींमध्ये मागे पडला आहे. त्यांना असे वाटले की कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि AI मध्ये खूप मागे पडला आहे. रतन टाटा यांना टाटा समूहाच्या माध्यमातून भारतासाठी काहीतरी क्रांतिकारक करायचे होते. या मानसिकतेने त्यांनी पाहिले की भारतात अशी एकही कार नाही जिचे डिझाईन आणि उत्पादन भारतात झाले आहे. म्हणून 1995 मध्ये रतन टाटा यांनी 100% भारतीय कार बनवण्याचा निर्णय घेतला. प्रशस्त, भविष्यकालीन, परवडणारी आणि जास्त मायलेज देणारी कार, पण एक अडचण होती. नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याची किंमत सुमारे त्यावेळेस 2 बिलियन होती, जी त्यावेळी खूप मोठी होती. यामुळे टाटा मोटर्सने यावर उपाय विचार केला आणि ऑस्ट्रेलियातील निसान कंपनीचा एक जुना प्लांट 5 पट कमी किमतीमध्ये विकत घेतला. हा संपूर्ण प्लांट टाटाने डिसमेंटल करून भारतात आणून पुण्यामध्ये पुन्हा उभारण्यात आला. रतन टाटा यांनी स्वतः कार डिझाईन करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती आणि शेवटी टाटांनी 1998 मध्ये एक कार लॉन्च केली. ती एक भारतीय कार होती म्हणून तिचे नाव इंडी हे इंडियावरून घेतले आणि का हे कारवरून घेतले. त्यांनी त्यांना एकत्र करून इंडिका कार बनवली, म्हणजेच टाटा इंडिका. ऑटोमोबाईल नंतर रतन टाटांनी टेक्नॉलॉजीवरती जास्त लक्ष केंद्रित केले. त्यांनी ऑब्झर्व केले की TCSचे लक्ष भारतीय कंपन्यांना प्रशासकीय सेवा पुरवण्यावर होते, जसे की डेटा एंट्री आणि बुक कीपिंग, जे काम अत्यंत मूलभूत स्तरावरती होते. म्हणूनच रतन टाटा यांनी TCSचे लक्ष प्रशासकीय सेवांकडून सॉफ्टवेअर सेवांकडे वळवले. त्यानंतर TCSने भारतातील आणि जगातील सर्वात मोठ्या संस्थांसाठी कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवण्यास सुरुवात केली. रतन टाटा यांनी TCS साठी IPO देखील आणला, ज्याने कंपनीला विस्तारासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि यामुळेच TCS ही आज ती भारतातील सर्वात मोठी IT कंपनी आहे. TCSच्या यशानंतर सर रतन टाटा यांनी पुन्हा टाटा मोटर्सवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी पाहिले की भारतातील बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक कार घेऊ शकत नाहीत, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला स्कूटरवर गर्दीच्या मार्गाने प्रवास करावा लागतो, जो अत्यंत असुरक्षित आहे. सर रतन टाटा यांचे स्वप्न भारतीय मध्यम वर्गाला स्कूटरवरून कारमध्ये बदलण्यासाठी त्यांनी एक घोषणा केली की ते एक वाहन लॉन्च करत आहेत आणि ज्याची किंमत फक्त 1 लाख असेल. 2009 मध्ये त्यांनी आपले वचन पाळत त्यांनी टाटा नॅनो 1 लाख किमतीमध्ये लॉन्च केली, पण दुर्दैवाने नॅनो अपयशी ठरली. नॅनोचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची किंमत कमी होती, पण हाच त्याचा सर्वात मोठा तोटाही ठरला. भारतातील लोक कारकडे एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. ज्याच्याकडे कार आहे तो यशस्वी मानला जातो. पण नॅनोच्या कमी किमतीमुळे आणि त्याच्या डिझाईनमुळे लोकांनी तिला जगातील सर्वात स्वस्त कार, माचिस आणि अगदी कव्हर ऑटो रिक्षा म्हणून ब्रँड केले. जिथे इतर कार मालकांना त्यांच्या कारचा अभिमान वाटत होता, तिथे नॅनो मालकांना त्यांच्या कारबद्दल लाज वाटायला लागली आणि म्हणूनच नॅनो अपयशी ठरली. परंतु टाटा मोटर्सने या अपयशातून ग्राहकांच्या वर्तनाबद्दल बरेच काही शिकले, जे आज त्यांच्या लाईनअपमध्ये दिसून येते. आज टाटा मोटर्स ही टाटा समूहाची सर्वाधिक कमाई करणारी कंपनी बनली आहे. शेवटी सर रतन टाटा यांची मनापासून इच्छा होती की भारतीय कंपन्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात व्यवसाय करावा. त्यामुळे परदेशी बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी त्यांनी एकामागून एक परदेशी ब्रँड्स घेण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ, जागतिक लक्झरी मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा विस्तार करण्यासाठी त्यांनी जॅग्वार आणि लँड रोव्हर विकत घेतले. जागतिक चहा आणि कॉफीच्या बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश ब्रँड टेस्टली आणि USA ब्रँड 8 o'clock कॉफी विकत घेतली. त्याचप्रमाणे टाटा स्टील, TCS,
टाटा केमिकल्स आणि IHCL सारख्या टाटांच्या प्रत्येक मोठ्या कंपनीने देखील अक्वायर केले आणि आज या निर्णयांमुळे टाटा समूहाचा निम्म्याहून अधिक महसूल भारताबाहेरून येतो. सर रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या कामगिरीची यादी खूप मोठी आहे. मग ते टायटनचे जगातील सर्वात बारीक आणि सडपातळ घड्याळ बनवणे असो, किंवा TCSने जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर बनवणे असो, किंवा टाटा स्काय लॉन्च करून टेलिव्हिजन मार्केटला विस्कळीत करणे असो, टाटा समूह जवळपास प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहे. सर रतन टाटा म्हणत होते की जर तुम्हाला झलत जायचे असेल तर एकटे जा, पण जर तुम्हाला खूप दूर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जा. टाटा समूहाने नेहमीच याच तत्वज्ञानाने व्यवसाय केला. एकीकडे मोठमोठ्या कंपन्या उभा केल्या आणि दुसरीकडे शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयही बांधली. टाटा समूहाने नेहमीच आपले गुंतवणूकदार, त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे ग्राहक आणि शेवटी आपल्या देशाला सोबत घेतले आणि म्हणूनच आज त्यांना एवढे यश मिळाले आहे की त्यापेक्षा कितीतरी पट जास्त लोकांकडून त्यांना आदर मिळतो. टाटा समूहाची ही गोष्ट होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.